जस्ट नवीन रील अपलोड करायची म्हणून इंस्टाग्राम ओपन केलं तर काय पाहायला मिळतंय? ह्या चिमुकलीचा बलात्कार जगभर पसरलाय आणि न्यायाच्या नावाखाली बोंबाबोंब, फक्त बोंबाबोंब. तिच्या आईबापाची बोंबाबोंब, लोकांची बोंबाबोंब. आणि आपलं हे सरकार, आपलं हे हिजडं सरकार बसलाय टाळ्या वाजवत. आणि आता तिच्या वडिलांना मेसेज येत आहेत की हे राजकारणी लोक त्यांना सांत्वना द्यायला त्यांच्या घरी येत आहेत. अरे लाजा नाही वाटत काय रे भडव्यांनो तुम्हाला? एवढंसं चिमुकलं पोर, ते 4 वर्षाचं, त्याच्या आईबापांचं दुःख तर वेगळं, पण तिची काय चूक, काय भोगलं असेल तिने? इतका घाणेरडा तो 65 वर्षाचा माणूस. आणि 1 मिनिट लागणार नाही त्याचा निर्णय घ्यायला, त्याच्यात तुम्ही प्रोसेस चालवताय. कोण आहे तो असा माणूस? त्याला 2 वेळा रेप केलेलं असून सुद्धा सोडून देण्यात आलं. हे चाललंय महाराष्ट्रात. आणि तुम्ही सांगता की मुलींनी हे कपडे नाही घालायचे, ते कपडे नाही घालायचे, मग माणसांची दिशाभूल होणार, माणसांचं काय म्हणतात ते हार्मोनल बॅलन्स बिघडणार, मग रेप्स होणारच ना. ह्या पोरीने काय घातलं होतं आणि काय केलं होतं? हे तर लहान बाळ होतं. इफ आय एम नॉट रॉंग, मला असं वाटतंय ना की जशी अमेरिकेत एप्स्टीन फाईल चालू आहे ना, तसंच या महाराष्ट्रात सुद्धा चालू आहे. म्हणजे ह्या राजकारणात जे काही चालू आहे ना, त्यात असं चाललं असेल बहुतेक की मानवाच्या शरीरात जर सेक्शुअल भावना निर्माण झाल्यात आणि त्यांनी जर कोणाचा रेप केला तर त्यात काय वाईट नाही आहे. फक्त ते समाजमान्य नाही आहे म्हणून आपण त्यांना फक्त जेलमध्ये घ्यायचं, आणायचं आणि वातावरण शांत झालं की त्यांना पॅरलवर सोडून द्यायचं. मला खरंच आता असं वाटायला लागलं आहे. कारण घराच्या टेबलवरती स्वखुशीने झोपणाऱ्या ज्या रांडा होत्या, त्यांना न्याय मिळवून एका दिवसात देणारे हे फडणवीस, ह्या चिमुकलीला एका दिवसात न्याय नाही देऊ शकत आहेत. ते कोर्टाकडे जाते त्यांची केस. एवढ्या मोठ्या पापाची सजा त्या नराधमाला ऑलरेडी 2दा सोडलं गेलं आहे रेप केसमध्ये. आय मीन सिरियसली. आणि जेव्हा खराब पकडला गेला होता तेव्हा तो फक्त मोजून 2-4 दिवस दिसला असेल टीव्हीवर, त्याच्यानंतर त्याला गायब केलं आहे. यू नेवर नो. तो जेलमध्ये आहे का त्याला इकडनं पळून लावून बाहेरगावी कल्टी करून टाकलं आहे. बायकांचे उघड खुशीने झोपतानाचे काय बसतानाचे टेबलावरती आणि काम वाजवतानाचे जे काही व्हिडिओज आहेत ते दिसलेले असताना पण त्या सती सावित्रींना यांनी न्याय मिळवून दिला आहे. आणि आमच्यासारख्यांनी ज्यांनी व्हिडिओज बनवून त्यांची सत्य परिस्थिती मांडण्याचा प्रयत्न केला तर एका दिवसात आमच्या सगळ्यांचे अकाउंट्स हॅक केले गेले. स्वतः येऊन अगदी बोलून गेलेत की एका दिवसात जरी झालं नाही, दुसऱ्यांच्या स्त्रियांची बदनामी करणं चुकीचं आहे, त्याच्यामुळे तुमचे अकाउंट्स. सिरियसली? हे म्हणजे कितीतरी माणसाला एवढं सगळं दिसत असून सुद्धा लोकांना किती वेड्यात काढायचं? आम्ही ते पण सहन करतच होतो रे. मला तिकडे तुमची काय घालायची ते घाला, आम्हाला काय घेणं देणं नाही सरकारशी, कारण तुम्ही काय करताय ते आम्हाला कळत आहे सगळ्यांना. नाहीतरी EVM वापरूनच तुम्ही लोक सरकार बनताय. आमच्या वोटांची पडली आहे कोणाला? सगळे भरून ठेवले तिकडे रोहिंग्या भैये आणि ह्या आणि त्या, म्हणजे तुम्हाला वोट देऊन करतायत मोठे आणि तुम्ही मारा आमची. पण हे काय चालवलंय? हा इथे तर न्याय द्या. बरं, ते खराचं प्रकरण लपवण्यासाठी इकडे रिक्षा वर्सेस मराठी चालू केलं. त्याच्यासाठी एक पिल्लू सोडून दिला. मग त्याच्यासाठी मराठी उभा राहिला की मराठी बोला आणि भैया हाकलवा. मग जसं खरात प्रकरण शांत झालं तसं आता त्या पिल्लाला पण मागे घेतलं आणि सांगितलं, बोलायला लावलं की 4 महिने वेळ देतो. म्हणजे 15-15, 20-20 वर्ष मुंबईत राहून मराठी नाही शिकू शकले ते 4 महिन्यात काय शिकणार आहेत? बरं, तरी पण तुमच्यासाठी प्रत्येक वेळेला मनसेचा माणूस उभा राहिलेला आहे. तुम्ही वोट द्या अगर नको देऊ. म्हणजे इतक्या लोकांसाठी फेसबुकवरती वगैरे इंस्टाग्रामवर आपण व्हिडिओ बघतो की मनसेचा माणूस येऊन उभा राहतो. चालेल, ज्यांच्यासाठी उभा राहतो ते लोक पण वोट नाही करत. 1 सीट नाही आहेत मनसेची. हा प्रश्न राजकारणासाठी बोलत नाही आहे मी, आपल्या स्वतःला सगळ्यांना वाचवून घेण्यासाठी बोलतोय. राजकारण आहे, कुठे ना कुठेतरी मागे पुढे माणूस होतच असेल. तुमच्या नजरेत कुठेतरी ते चुकले असतील. अरे पण मग हे सगळे एकदमच हकतायत, त्याच्यापेक्षा हे काय वाईट? आता तर त्यांच्याकडे सत्ता नाही आहे ना, पण सगळं करतातच आहेत की आपल्यासाठी. जेव्हा केव्हा आपण कंप्लेंट करतो आपल्यासाठी मनसेचा माणूस उभा असतो. एकदा द्या त्यांना मोका. इथे एवढं शेण खातोय, थोडंसं अजून खाऊया, काहीतरी चांगलं होईल, कुठेतरी श्वास घेता येईल आपल्याच महाराष्ट्रात.
मी भुसावळमध्ये राहते, पण मुंबईमध्ये गेल्यानंतर मला जगेनासं होतं, असं वातावरण करून टाकलंय. कुठल्याही ठिकाणी उभा राहा साला रिक्षावाला भैया, त्याला घरी सोडायला सांगा, तो मधल्या रस्त्यात कुठेतरी अंधारात एकटा सोडून देतो. मग त्याला माज दाखवायला गेलो आपण का बाबा मी मराठी आहे, माझ्या महाराष्ट्रात माझं घर कुठे आहे ते मला माहिती आहे, चल मी तुला घेऊन जाते, तर साले अंगावर येतात. ह्या लोकांसाठी आपला मनसेचा माणूस आपल्यासाठी लढतो, त्यांचं नाव घेतलं की त्यांची फापलते तिकडे. पण आपल्याला काय करायचं आहे? हिंदू, चांभार, लोहार, कुंभार, शिंपी, आंबेडकर. अरे पण एवढं सगळं चाललंय, आपल्या घरात आई बहिणी आहेत, तर थोड्या वेळासाठी हे सगळं विसरून येऊया ना एकत्र, फक्त मराठीसाठी आणि आपल्या मुलींसाठी, ज्यांना आज न्यायच मिळत नाही आहे पण रांडांना न्याय मिळतोय. वारी सरकार. जनतेलाच मागणं माझं सांगणं आहे, जे कोणी ते बाहेर निघाले त्या पोरीला न्याय द्यायला, जसा मोका मिळत असेल लावा विल्हेवाट चायला, जे होईल ते होईल. प्रत्येकाने आपापल्या घरात शिवाजी जन्माला घाला. आता दुसऱ्यांच्या घरात शिवाजी जन्माला येऊ दे आणि आपल्या घरात नको, हे नका बघूत. एक दोन पोरांनी आपले जीव दिले ना तरी चालतील, पण आयांनी छाताडं असं स्ट्रॉंग ठेवा. काढा आपल्या पोरांना बाहेर, नाही तर आमच्यासारख्यांनाच निघावं लागणार आहे आता, आणि आमच्या बांगड्या घाला तुम्ही. तमाशा लावून ठेवलाय, घाण तमाशा, नुसता रांड बाजार बनवून टाकलाय महाराष्ट्राचा. थू, झक मारली मी माझ्या आयुष्याची 11 वर्ष या सरकारच्या मागे वाया घालवली मी, विश्वास करून करून लोकांशी भांडून. बघा लोकांना, जमत असेल तर करा त्या राज ठाकरेंना एकदा तरी वोट आणि जिंकवा. दुसरं काय नाही झालं तरी आपली इज्जत शाबूत राहील, एवढं वचन मी देते तुम्हाला. जय शिवराय.